हालेलुया हालेलुया. मागच्या आठवड्यात आपण एक गोष्ट शिकलो, आमच्या मुखात सामर्थ्य आहे. काय शिकलो? तुमच्या मुखात सामर्थ्य आहे का नाही? कोणी कोणी त्या सामर्थ्याचा उपयोग केला बरं तरी? कोणी कोणी त्या सामर्थ्याचा उपयोग केला? हालेलुया. मुखात सामर्थ्य आहे. आजार आला की काय शिकवलं होतं? हात येशूच्या नावाने. काय शिकवलं होतं? कोणी कोणी उपयोग केला त्या सामर्थ्याचा? हालेलुया हालेलुया. जोरात टाळ्या. हालेलुया. त्या सामर्थ्याचा आम्ही उपयोग करणार नाही, आम्हाला कळणार नाही देव माझ्यामध्ये काम करतो. हालेलुया हालेलुया. जोपर्यंत आम्ही त्या सामर्थ्याचा उपयोग करणार नाही, ते सामर्थ्य मुखाने कबूल करणार नाही, तोपर्यंत आम्ही अंधारातच आहोत. हालेलुया 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 हालेलुया. एक वचन आहे संदेश खूप छान आहे, त्याचं पाठन करून झालं. बोला अरे आशा. हालेलुया. जोपर्यंत आम्ही त्या सामर्थ्याचा उपयोग करणार नाही, तोपर्यंत आम्ही आळशी आहोत. बोला अरे आळशी मुंगीकडे जायचं तर वरतून पाहून बोला. हालेलुया. अरे आळशा अरे आळशा. कुठं बोल दाखव. अरे आळशा अरे आळशा अरे आळशा. मुंगीकडे जा मुंगीकडे जा. तिचे वर्तन पाहून तिचे वर्तन पाहून शहाणा हो शहाणा हो. हालेलुया 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 हालेलुया. शहाणपण कुठून आलं? प्रभू तुला धन्यवाद. कुठून आलं? ज्याने आम्हाला सामर्थ्य दिले, ज्याने आम्हाला वरदान दिले, त्याने आम्हाला नाशवंत बीजापासून तर सदा जीवित टिकणाऱ्या वचनाने जन्म दिला. कसं जन्म दिला? हालेलुया. आईच्या उदरातून निघाल्यानंतर लेकरू लगेच पळत नाही, माहिती का? त्याला कोण शिकवतो? आई वडील शिकवतात. हालेलुया. लेकरांना कोण शिकवतं? आई वडील. चालायला, बोलायला, खायला, वागायला, काय बोलायचं, काय वागायचं, हे सगळं कोण शिकवतो? हालेलुया हालेलुया. हा कोणता जन्म? नाशवंत बीजापासून आणि सदा जीवित टिकणारं जीवन म्हणजे त्याच्या वचनाने. हालेलुया. पाप कधी कळतं? आम्ही बायबल वाचतो, आम्ही वचन वाचतो, आणि त्या वचनाने आम्हाला कळतं बरं आणि वाईट. हालेलुया हालेलुया हालेलुया. मला माझा जन्म नाशवंत बीजापासून नाही, तर सदा जीवित टिकणाऱ्या वचनाने परमेश्वराने केला आहे. हालेलुया हालेलुया. तुम्ही प्रकाशाची काय आहात? प्रजा आहात. कोण आहात? तुम्ही साधे आहात? साधे आहात? कोण आहात तुम्ही? प्रकाशाची प्रजा. तुम्ही कोण आहात? राजकन्या. कोण आहात? मला मी राजकन्या. कोणाने मला मी राजपुत्र आहे, मी राजकन्या आहे, मी राजपुत्र आहे. आणि त्या राजाचं लक्ष माझ्याकडे आहे. तो राजा तर माझ्यावर प्रेम करतो, त्याच्या प्रीतीमध्ये खंड पडत नाही. त्याची प्रीती कशी आहे? दयाळू आहे. त्याची प्रीती कशी आहे? सहनशील आहे. त्याची प्रीती कशी आहे? हेवा करत नाही. त्याची प्रीती कशी आहे? क्षमाशील आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. येशू मसीह की हालेलुया. वाकलेल्याने मला सरळ व्हायचं. काय शिकणार आपण? कोण वाकले? वाकलेल्याने म्हणायचं मला आजपासून सरळ व्हायचंय. मला आज सरळ व्हायचंय. कशाने वाकलं? प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली. काय? प्रत्येकाच्या घरी काय आहात? काय काय? प्रत्येकाच्या घरात मातीच्या चुली आहेत. प्रत्येकाच्या जीवनात वादळ आहे. प्रत्येकाच्या जीवनात परेशानी आहे. प्रत्येकाच्या जीवनात प्रश्न आहे. रोजचा प्रश्न, रोजचं व्याधी, रोजची पीडा, याने आम्ही वाकवत 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 आलो. काय झालं? काय झालं? काय झालं? कोणी वाकवलं आम्हाला? हालेलुया. कोणी वाकवलं? दुष्ट सैतानाने. कोणी वाकवलं?
इच्छा नाही. मग देवाची काय इच्छा आहे आमच्यासाठी? हालेलुया, हालेलुया. उपदेशकाचं पुस्तक याचा 3रा अध्याय. आज देवाची इच्छा माझ्यासाठी काय? हालेलुया, हालेलुया. 3रा अध्याय 12, 13, 14 पर्यंत वचन. ज्याला मिळेल मनुष्याने आमरण सुखाने आमरण सुखाने राहावे व हित साधावे व हित साधावे यापरते इष्ट त्यास काही नाही रे. काही नाही. हालेलुया. बस पुढं. हे मला कळून आले आहे कळून आले आहे तरी प्रत्येक मनुष्याने खावे प्यावे आपल्या सर्व उद्योग सुख मिळवावे ही देवाची देणगी आहे. मला हे देखील समजून आले की जे काही देव करीतो ते सर्व काळ राहणार. ते अधिक करिता येत नाही व पुण्य करिता येत नाही. मनुष्याने त्याचे भय धरावे म्हणून देव असा चालितो. क्रम चालवितो. हालेलुया, हालेलुया. काय इच्छा देवाची? मनुष्याने आमरण सुखाने जगावं. आमरण म्हणजे ज्याला मरण नाही तो. हालेलुया. शुक्रवारी मी गोष्ट शिकवली होती. किती लोकांना मरणाचा अनुभव नाही आला. आठवतो कोणाला? त्यांना मरणाचा अनुभव नाही आला. डायरेक्ट देवाने त्यांना वर नेलं. तीन लोक येते. कोणते? तीन लोक आहेत. आजही स्वर्गात ते जिवंत. हॅलो, एलिया कोण? जोरात टाळ्या. कोण? येशू. हालेलुया. हॅलो, एलिया आणि येशू. हालेलुया. आजही स्वर्गात ते तिघं जिवंत आहेत. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त मेला, पूर्ण केला. का मेला? मेलेल्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी. हालेलुया. नोहाच्या काळामध्ये जे लोक मेले होते, नोहाच्या काळातल्या लोकांनी प्रभूचा स्वीकार केलेला नव्हता. तेव्हा येशूचा जन्मच नव्हता. हालेलुया. तर त्या मेलेल्या लोकांना, नाश पावलेल्या लोकांना काय केलं? अधोलोकी जाऊन सुवार्ता सांगितली. हालेलुया. जिवंताला तर सांगितलेच, पण ज्या अधोलोकी आहे त्यांना जाऊन सुद्धा कबरेत जाऊन सुवार्ता सांगितली. हालेलुया, हालेलुया. आणि मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. कोणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. का? जे जिवंत आहेत त्यांचा नाश होऊ नये. हालेलुया. जे आज जगात जिवंत हयात आहे त्यांचा नाश होऊ नये म्हणून त्याने 3ऱ्या दिवशी पुन्हा उठणे आणि आमच्यामध्ये राहणं हे अगत्याचं होतं. हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की म्हणा. येशू माझ्याजवळ जिवंत आहे. येशू माझ्यात आहे. मला पवित्र जीवन जगायचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मनुष्याने आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापुरते इष्ट त्याला काही नाही. ऐका, इथं बसलेलं कोण असं आहे की त्याला सुख नाही पाहिजे? आमरण जीवन नाही पाहिजे असं कोणी आहे? नाही. प्रत्येक मनुष्याला आमरण सुखाने राहावे ही सगळ्यात मोठी इच्छा आहे. हालेलुया. 100 वर्षाच्या म्हाताऱ्यांना पण वाटतं की मी थोडं जगावं. काय वाटतं? ज्यांचे हातपाय चालत नाही, शरीरातला एक पाठ गळून गेलेला आहे, निर्जीव झालेला आहे, तरी त्या व्यक्तीला वाटतं मी आणखी जगावं. हालेलुया, हालेलुया. आम्ही तर तरुण आहोत. प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी दीर्घ आयुष्य जीवन जगावं
हालेलुया. आणि सगळं कुटुंब माझ्या नजरेसमोर कसं राहावं, सुखी राहावं. हालेलुया. काही काही आज्या मला म्हणतात, ताई अशी प्रार्थना करा, जोपर्यंत मी जगात आहे माझ्या लेकरांचं सगळं चांगलं व्हावं, माझे नातवंड चांगल्या कामाला जावं, सगळं मी सुखाने डोळ्याने पाहावं आणि नंतर मला देवाने द्या. हालेलुया. 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 पण हे एक देवाची देणगी आहे. हे काय आहे? एक वरदान आहे की त्या मनुष्य सुखाने राहावं, खावं, जिवंत राहून जीवन जगावं. कोणाची देणगी आहे? कोणाला मिळते ती? वाकलेल्या माणसाला मिळते. हालेलुया. हालेलुया. वाकलेल्या माणसाला मिळत नाही, पण तो वाकलेल्या परिस्थितीतही देवाचा गौरव करतो. वाकलेलं कळालं तुम्हाला? कशाने वाकलो? आज डोकं दुखतंय, उद्या पोट दुखतंय. डोकं दुखणारे, पोट दुखणारे, मग पाय दुखणारे, मग टाच दुखणारे. कुठं चालले? खाली 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 खाली. हालेलुया. नवऱ्याचं टेन्शन, घराचं टेन्शन, लेकराचं टेन्शन. आता कसं करू, नाही कर्ज झाले, वापरून गेले. हालेलुया. हालेलुया. आज म्हणायचं मला वाकून जीवन जगायची गरज नाही. माझा माथा त्याच्या समोर मला टेकायचा आहे आणि मला उंच मानेने चालायचंय आणि म्हणायचं, हे प्रभू माझ्यावर दया कर. हालेलुया. हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. हालेलुया. हालेलुया. तुम्ही प्रत्येक मनुष्याने खावे प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे, यही देवाची देणगी आहे. मला हे देखील समजून आले की देव जे काही करीतो ते सर्व काळ राहणार. आज आम्ही आरोग्य मागितलं, आरोग्य फक्त तात्पुरतं मिळणार. माझी कालची साक्ष आहे, माझी जीभेला फोड होता. मंडळीच्या काही बायकाला माहितीये, बहिणीला माहितीये की शुक्रवारी मला बोलता येत होतं. मला ते बायबल स्टडी घेता येत नव्हती, पण मी तशीच घेतली. पण काल एक ठिकाणी शेलगावला अशी अग्नी उतरली, अग्नीचं असं सामर्थ्य उतरलं, त्या सामर्थ्यामध्ये माझ्या जीभेचा फोडच नष्ट केला. हालेलुया. हालेलुया. आणि मी आधी गोळी काढली, गोळी घेतली. मला म्हणे, सिस्टर तुम्ही मॅडम पुढे जाऊन गोळी घ्या. मी म्हटलं ठीक आहे, मी गोळी घेतली. पण त्या गोळीने मला इतका त्रास झाला, इतका त्रास झाला. पण मी ती गोळी काय केली, देवाच्या हातात म्हटलं, वापस दे, तुला गोळीवर जगवलं नाही, तुला गोळीवर जगवलं नाही. तुझं शरीर कोणाचं मंदिर आहे? तर तो तुझ्यामध्ये आहे, तर तुला आरोग्य मिळणार. हालेलुया. हालेलुया. त्या गोळ्या वापस केल्या आणि प्रार्थनेला गेले. देवाची आज्ञा अशी उतरली की त्याने मला पूर्ण हेड टू पूर्ण निरोगी केलं. हालेलुया. हालेलुया. आज आमची चित्त, आमचं लक्ष फक्त कोणाकडे आहे? स्वतःकडे. कोणाकडे? बघा मी स्वार्थी आहे. जोरात जोरात. कोण आहे मी? कस काय स्वार्थी आहे तुम्ही? हालेलुया. कसं काय स्वार्थी? हा? हा? हालेलुया. आणखी आणखी जोरात बोला. हालेलुया. देवाचे पत्र पत्राचा 2रा अध्याय आणि 23 वचन ज्याला मिळालं त्याने वाचा. वाचा 2रा अध्याय 23 वचन. नाही 23 पत्र सॉरी 21 वचन. 21 कारण
हालेलुया. कोण म्हटलं इथं? देवाने स्वतः म्हटलं की प्रत्येक जण स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाही. हालेलुया हालेलुया. मला खायला दे, मला प्यायला दे, मला वस्त्र दे, माझं चांगलं कर, मला आमचं कर, मला तंत्र कर. आमच्या प्रार्थनेमध्ये कोणता विषय महत्वाचा असतो? कोणता विषय असतो? मला काय काय मला, मी, माझंच. हालेलुया. कधी आपण प्रार्थनेत असं म्हणतो का हो, देवा आज तुझी इच्छा काय आहे माझ्याबद्दल? आज तुला काय इच्छा आहे माझ्याकडून, की मी तुझ्यासाठी काय करू? मी एखाद्याला सुवार्ता सांगू का? मी एखाद्याला तुझ्या नावाची ओढ देऊ का? मी आज दिवसभर तुझ्या इच्छेने जगू का? हालेलुया. असं कधी विचारलंय का? आज दिवसभर प्रभू जाऊ दे, आजचा दिवस तुझ्यासाठी. मी दिवसभर आज प्रार्थना करेन, आराधना करेन. आज पूर्ण दिवस तुझ्या आत्म्याने भरूनच मी राहीन. मी घराच्या बाहेर जाणार नाही, दर खिडकी लावीन आणि पूर्ण दिवस तुझ्यासाठी. हालेलुया. त्या दिवसात तुम्हाला पवित्र करशील, मला अग्नीने धुवून काढशील. हालेलुया हालेलुया. आज दिवसभरात मी कोणाला तरी सुवार्ता सांगावी का? प्रभू जर तुझी इच्छा आहे तर मी कोणाला सुवार्ता सांगावी? मला काय कर, तुझ्या आत्म्यामध्ये काय कर, शिकव. हालेलुया. मी नवीन प्रार्थनेत होते, मी रोज म्हणायचे मला आज एक आत्मा तरी जिंकायचा. हालेलुया. मला एक आत्म्याला तरी सुवार्ता सांगायची, एक आत्मा प्रभूच्या जवळ आणायचा आहे. प्रभू कोणाकडे जाणार मी कोणाला सुवार्ता सांगणार? मी अडाणी आहे, मला समजत नाही, पण प्रभू एक आत्मा तरी तुझ्या राज्यात आणण्यासाठी आजचा दिवस मला तुझ्या हातात घे. हालेलुया हालेलुया. एक म्हणता लाखो पर्यंत. हालेलुया. इथे तरी आता 1 वर्षापासून सुरू ही सेवा, कंप्लीट 8 वर्षापासून. किती? हे 8 वर्षात अनेक आत्मे प्रभूच्या राज्यात, कोणी सेवक झाले, कोणी पाळक झाले. मी साधी सिंपल आहे. आज त्यांच्या स्वतःच्या मंडळी आहेत. हालेलुया हालेलुया. एक आत्मा प्रभूच्या राज्यासाठी जर तयार होत आहे तर लाखो दिव्यदूत तुमच्या नावाने आनंद करत आहे, उल्हास करत आहे की आज माझ्या लेकराच्या द्वारे एक आत्मा आलेला आहे. हालेलुया हालेलुया. मला आठवते, मी एक साक्षी तुम्हाला सांगितली होती. एक पालक साहेबांनी त्यांच्या चर्चमध्ये मीटिंग ठेवली. हालेलुया. लक्ष द्या. हालेलुया हालेलुया. मीटिंग सुरू झाली, संदेश झाला, आम्ही सगळेजण बसलो. मला म्हटलं बोलवलं असं. मग त्यांनी म्हणे मला एक साक्ष द्यायची, मला साक्ष द्यायची म्हणे. साक्ष द्यायला पास्टर उभे राहिले. त्यांची 150-200 लोकांची मंडळी, कितीतरी खेड्यात ते सेवा करतात. मग त्यांनी साक्ष काय दिली? माझा मी मला म्हणाले माझी काहीच लायकी नाही, मला काहीच माहित नव्हतं. हीच ती स्त्री आहे म्हणे. हे जे बसलेलं आहे ना म्हणे, हीच ती स्त्री आहे जिच्याद्वारे देवाने मला त्याच्याजवळ घेतलं. आज मी पाळत झालो. हालेलुया. मी थोड्या वेळ घाबरले. म्हटलं पास्टर असे काय बोलत आहे? म्हणजे सिस्टर तुम्ही कोरोनामध्ये कॉन्फरन्स चालवायचे? म्हटलं हा. तर कॉन्फरन्स मध्ये मी पण ऍड राहायचो, पण तुम्हाला माहित नव्हतं म्हणे. हालेलुया. आणि त्यावेळेस मला कोरोना झाला होता म्हणे सिस्टर, आणि मला एका हॉस्पिटलमध्ये मला क्वारंटाईन केलं होतं म्हणे. आणि माझ्या मुली तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होत्या. 15-16 लोकांचा ग्रुप होता आणि तुम्ही रोज संदेश द्यायचे. तो वचन ऐकून 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 त्या क्षणी मी माझं जीवन प्रभूला दिलं. हालेलुया हालेलुया. आणि सिस्टर मी कधी प्रार्थना करत नव्हतो, मी इतका प्रभूत नव्हतो, पण ते वचन ऐकून 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 माझं परिवर्तन प्रभूने केलं. आज मला ही मंडळी कितीतरी खेड्यामध्ये मंडळी उभी आहे. हालेलुया हालेलुया. म्हणजे जे पीक तुम्ही पेराल ते 100 पट उगवण्याचं काम कोणाचं आहे? परमेश्वर. पण ते बी रुजवण्यासाठी तुम्ही स्वतःला काय केलं? त्याच्या हातात द्यायला. हालेलुया. असं नाही म्हणायचं कोणाला सांगू, कोण ऐकत नाही. मग तर पहिले वेळ म्हणायची, वेळी येते.
मग मी म्हणायचे प्रभू ह्या वेळेद्वारे अनेक आत्मे तुझ्या राज्यात आण. हालेलुया हालेलुया. जी वेळ म्हणणार असते म्हणलं प्रभू हिच्यासारखं तुझं वेळ आम्हाला लागू दे. हालेलुया हालेलुया. तुम्ही नाव ठेवतात आनंद करा, तुमची निंदा करतात आनंद करा, पण तुमच्या जवळ जर प्रभू आहे तर त्या प्रभूकडे लक्ष ठेवून जीवन जगा. स्वतःकडे पाहणं बंद करा, स्वतःच्या कुटुंबाकडे जास्त लक्ष आमचं आहे. आधी कोणाकडे लक्ष द्या? तुमचं कुटुंब कोणाचं आहे? कोणाचं आहे? तुम्ही कुठून आणलं ते कुटुंब? कुठून आणले ते लेकरं? कुठून आले तो पती? कुठून आणली ती बायको? कुठून आणलं? कोणी दिलं तुम्हाला? कोणी दिलं? तुमच्या लक्ष दिल्याने त्याचं जीवन चांगलं होईल. तुम्ही लक्ष घातल्याने लेकरं आशीर्वादित होईल. तुमचं लक्ष जास्त त्याच्याकडे असल्यानंतर त्याचं जीवन बदलेल. तुमचा केस सुद्धा तुम्ही पांढरा करू शकत नाही. करू शकते का? करू शकते का? कोणाच सामर्थ्य आहे? कोणाच सामर्थ्य आहे? मग आमची प्रत्येक गोष्ट कोणाकडे टाका? मला मला सोडून द्या. हे माझं ते माझं. मी जर ते लक्ष द्यायचं कसं होईल? अरे त्याने जगात पाठवलं तुझ्यापेक्षा जास्त त्याला काळजी आहे. तर तू लक्ष दिल्यावर तू चांगलं करत नाही, त्याला काळजी आहे त्याचं जीवन बदलावं. हालेलुया. कोणत्या मनुष्याचा नाश होऊ नये देवाची इच्छा आहे. हालेलुया. तुम्हाला वाटतं की नाही तुमच्या मर्जीने त्याच्या मर्जीने तो त्याच्या जीवनात कार्य करेल, पण तुमचं काय कर्तव्य आहे की त्या लेकराला, त्या पतीला, त्या आईला, त्या नातेवाईकांना, त्या सासूला कोणाच्या हातात द्या. तुम्ही बोलून तुमचं जीवन तुम्ही घाण करू नका, अपवित्र करू नका. देवाचं वचन आहे वायऱ्यावर प्रीती कर. आम्ही आमच्यावरच प्रीती करत नाही, आमच्याच लोकांना आम्ही वैर मानतो. हालेलुया. आम्ही वचन शिकलो, आमचं जगणं कोणासोबत आहे? हालेलुया. मी जर विचारले कोणाला दुश्मन आहे, मोठ्या हातवर आमचा दुश्मन कोण आहे? सैतान. कोण आहे? कोण आहे? दुष्ट सैतान. आम्ही काय झाले की शब्द वाहतो, आमची शपथ, आमची शपथ, तमकी शपथ. पण प्रियाने एवढं लक्षात ठेवा की ज्याची तुम्ही शपथ वाहता तो कोणाचं लेकरू आहे? तुम्हाला काय अधिकार आहे त्या व्यक्तीची शपथ खायची? आहे का? आहे का? कोणाला अशी सवय? प्रत्येक गोष्टीला शपथ, प्रत्येक गोष्टीला शपथ, प्रत्येक गोष्टीला शपथ. अरे होत हो, खोट नाही तर नाही. तुमचं खरं पण कोणाला दाखवा? कोणाला दाखवा? तुम्ही सत्य आहात ते देवाने ओळखलं पाहिजे. माणसाला चांगलं दाखवणं काही कामाचं नाही. तुमच्या तोंडावर इतकं चांगलं बोलत पाठ फिरली तर काय सांगून पण दाखवती सगळे गाणे. हे काय मनुष्य स्वभाव आहे. तुम्ही 1000 गोष्टी चांगल्या करा आणि एक वाईट करा, तो 1000 गोष्टी सोडून देईन, एकच पकडल. ले वाईट आहे, ले वाईट आहे. तो असं नाही म्हणणार की ही किती चांगली, हा किती चांगला आहे, याने माझ्या प्रत्येक परिस्थितीत मला मदत केली. काय म्हणत? ही ले वाईट आहे, ले वाईट बोलती की मला एकदा बोललो होतं. पण देवाचा स्वभाव काय? तुम्ही 1000 पाप करा, एक चांगली गोष्ट करा, पश्चाताप करा, त्या 1000 पापावर पांघरून टाकणारा देव आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. एहेजकेल याचा 18 अध्याय. खरं नीतिमत्व काय? तीन पासून ज्याला मिळालं त्यांनी वाचता. 18 एचके 18. याच्यासाठी बायबल स्टडीला दर शुक्रवारी या. पटपट वचन काढायला शिकाल. बायबल स्टडीला कंपल्सरी या. 3 पासून ते 9 पर्यंत वचन. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीवनाची शपथ ही म्हणा, इस्रायलच्या यापुढे तुम्हाला वापरावयाची नाही. पहा, सर्व जीव माझा आहे. बापाचा जीव तसा पुत्राचा जीवही माझा आहे. जो विवादमा पाप करतो तो मरेल. धार्मिक मनुष्य कोण म्हणाल तर जो न्यायाने व धर्माने वागतो, डोंगरावर भोजन करीत नाही, इस्रायलाच्या घराण्याच्या वृत्तीकडे
भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र देवितो. गाडी दिडी करीत नाही, व्याज घेत नाही, वाईट पासून आपला हात आवरितो. मनुष्य मनुष्यात सत्य निर्माण करीतो. माझ्या नियमाप्रमाणे चालतो व माझे निर्णय पाळून सत्याने वागतो. तो धार्मिक होय, तो खात्रीने वाचेल असे परमेश्वर म्हणतो. तरी पण त्याला बलात्कारी व बस बस बस. हालेलुया हालेलुया. आम्ही पहिले शिकलो मनुष्य स्वार्थी आहे. हालेलुया. पण आज वचन काय म्हणत आहे की तुम्ही कसं धर्माचरण करायचं, कोणासाठी जगणार, कोणासाठी, ख्रिस्तासाठी. मग प्रभूचं वचन काय म्हणत आहे? प्रभू परमेश्वर म्हणतो माझ्या जीविताची शपथ ही म्हणत इस्रायेल यापुढे तुम्हाला वापरायची नाही. हालेलुया. आम्हाला अधिकार आहे. आमच्या लेकराला आम्ही घडून पोटात टाकलं का? आमच्या बापाला आम्ही निर्माण केलं, आमच्या आईला आम्ही निर्माण केलं, आमच्या नवऱ्याला आम्ही निर्माण केलं. मग कोणी निर्माण केलं? कोणाचा अधिकार आहे त्याच्यावर? कोण? जगाचा उद्धार करता. हालेलुया. काय म्हणते प्रभू की इस्रायलावर आजच्या नंतर काय शपथ व्हायची नाही. इस्रायल कोण? पापापासून सोडवलेला. कोण? बोला. कोण इस्रायल? कोण इस्रायल? हालेलुया हालेलुया हालेलुया. तुम्ही सोडवलेले आहात. बोला मी सोडवलेला आहे. मला पवित्र पाचारण केलेलं आहे. हालेलुया. प्रभू परमेश्वर म्हणतो माझ्या जीविताची शपथ ही मनात इस्रायलास यापुढे तुम्हाला वापरायची नाही. पहा सर्व जीव माझे आहेत. बापाचा जीव तसा पुत्राचाही जीव माझा आहे. जो जीवात्मा पाप करीत तो मरेल. हालेलुया हालेलुया. एखाद्याने चोरी केली, आपण म्हणजे चोरलं का? आईची शपथ मी नाही चोरलं. पण प्रभू काय म्हणतो? जो पाप करा तो जीव आत्मा मरेल. हालेलुया. आदामाला परमेश्वराने हालेलुया हालेलुया आदामाला काय सांगितलं होतं? सगळ्या झाडाची फळं खा, पण बरं वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको. काय केलं त्याने? चांगलं सोडून दिलं. काय स्वीकारलं? काय स्वीकारलं? बरं वाईटाचं ज्ञान देणारं फळ स्वीकारलं. हालेलुया. अनेक वेळा सैतान आमच्या जीवनात हेच काम करतो. आम्ही विचार करणार की नाही मला पवित्र आत्म्याने भरायचंय. आम्ही 2 दिवस इतके प्रार्थनेत राहतो 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 आणि तिसऱ्या दिवशी सैतान असा गोळीडून टाकतो की आमचं जीवन पूर्ण कुठं होतं? जितकं वर चढायचा प्रयत्न करतात तेवढा खाली आपडतो. हालेलुया. जक्कायचं उदाहरण माहिती आम्हाला. जक्काय कसा होता? कसा होता? कसा होता? वेगळा होता, पापी होता. हालेलुया. लुटणारा होता. पण प्रियांनो त्याला माहित नव्हतं आज मी विश्वासाने चढणार आणि तो माझं तारण करणार. हालेलुया. पुढे चढला, तो झाडावर चढला आणि त्याने हे नाही पाहिलं की मी खाली पडेल का, माझा हात पाय तुटेल का, मला चढता येईल का, माझी चढी होईल का. त्याचं एवढंच लक्ष की मला येशूला पाहायचंय. कसा चढला? झाड काही लहान नसल, तो तर ठेंगणा होता, झाड तर उंच असेल. पण त्याने माग पुढं नाही पाहिलं, स्वतःकडे लक्ष नाही दिलं. येशूला पाहण्याच्या आवडीमध्ये कुठे गेला? झाडावर गेला. हालेलुया. आम्ही येशू मध्ये राहण्यासाठी वचन वाचतो वाचतो चढतो 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 आणि वादळ आलं की आम्ही खाली पडून लगेच सापडलं जातो का नाही? हालेलुया हालेलुया. पण एवढ्या हजार लाखो लोकांमध्ये येशूचं लक्ष कोणाकडे गेला? जो येशू पाप्याला तारवास आला होता त्याने त्या पाप्याकडे लक्ष दिलं की तो उंबराच्या झाडावर चढलेला आहे. आज आमच्याकडे लक्ष येशूचं गेलं पाहिजे. कधी जाणार? वचनात वाढल्यानंतर. झाडावर
हालेलुया. येशू घरी आल्यानंतर बापाने सगळी कबुली केली. ज्याचा डबल घेतला असं वापस करत, त्याचा कुमारला असं वाढी दिदीला पैसा घेत काय करत ती वापस करून काय केलं? शुद्धीकरण केलं येशू घरी आल्यानंतर. हालेलुया. हालेलुया. मागचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. पण आम्ही काय करतो? चढतो चढतो चढतो. परिस्थिती आली जगितेमध्ये आम्ही रटकन आपटून पडतो. कसं येशू लक्ष देणं? आमचा उद्देश एकच, काही असो वादळ मला सोडायचं नाही येशूला. हालेलुया. परिस्थिती येऊ. 18 वर्ष गळक्या घरात राहायचे, पण मी प्रभूला सोडणार नाही, कारण की मला माहिती एक ना एक दिवस त्याची नजर माझ्यावर जाणार. हालेलुया. लाखो लोकात नजर कुठे गेली? उमराच्या झाडाकडे लक्ष गेलं, त्या जक्कयाकडे लक्ष गेलं आणि काय म्हटलं? जक्कया खाली उतर, आज तुझ्या घरी मला उतरवायचं आहे. हालेलुया. 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 आज आम्हाला स्वार्थीपणा काढून येशूसाठी वाढायचंय, चढायचंय. चढाल एक ना एक दिवस येशूचं लक्ष जाईल आणि तुमची जी परिस्थिती आहे तो बदलेल. परिस्थिती बदलण्यासाठी येशूकडे राहू नका. येशू जीवनात राहावं म्हणून त्याच्याजवळ राहा. तू अंतःकरणात राहावं, माझ्या घरात राहावं, माझ्या विचारात राहावं, माझ्या श्वासात राहावं म्हणून त्याच्याकडे राहावा. परिस्थिती तर कशी हो कोणी पण बदलल, तो तर बदललच. हालेलुया. पण आधी कशाची तयारी करा? येशूला अंतःकरणात घेण्याची तयारी करा. कसा येईल हो? तुम्ही भुकेला असल्यावर. कशाची भूक पाहिजे तुम्हाला? वचनाची. तुम्ही तहानेला असल्यावर तो बरोबर तुमची भूक भागवल. पण असं म्हणू नका, 1 हप्ता झाला, 1 महिना झाला, 1 वर्ष झालं, मी इतकी वाचते, मी इतकी वचनात वाढते, पण का माझं येशूचं लक्ष नाही? अरे तो दिवस येणार, त्याचं लक्ष त्या झाडाकडे जाणार. तुमच्याकडे लक्ष गेल्यानंतर तुमची प्रत्येक अस्ताव्यस्त परिस्थिती, आकारविरहित परिस्थिती, तो आकार देणार त्या परिस्थितीला आणि त्या घरामध्ये, त्या झाडामध्ये तो काय करत? वस्ती करत. हालेलुया. धाव संपायची नाही. चमत्कारापुरतं परमेश्वराजवळ यायचं नाही, की तो श्वासात राहिला पाहिजे. म्हणून स्टार्टिंगला पवित्र आत्म्याने मला एक गोष्ट बोलायला लावली, की मग तो माझ्यात आहे, तो महान आहे. मुखाने जो जो कबूल करत त्याच्यामध्ये तो महान कार्य करत. आमचं शरीर त्याचं मंदिर आहे, आमच्यामध्ये असणारा त्याचा आत्मा आहे. जरी ठेंगणे झालं, परिस्थितीने दबले गेलं, वाकलेले आहे, पण कितीही वाकलेल्या परिस्थितीत चढणं बंद करू नका. हालेलुया. किती गरिबीने लाजलात, आजार व्याधीने वाकलात, ठेंगणे झालात परिस्थितीमुळं, पण प्रियानो एक ना एक दिवस तुमची चढण्याची गती परमेश्वर पाहणार आणि तो तुमचं ठेंगणं पण दूर करणार. हालेलुया. 18 वर्षापासून वाकलेली स्त्री परमेश्वराने शपथ दिवशी तिने त्या 11 वर्षानंतर त्या सैतानाच्यातून बाहेर काढलं, ती सरळ झाली. हालेलुया. आज तुमची किती परिस्थिती असो, किती वाकलेले असो, देवाची नजर तुमच्यावर गेली पाहिजे. कसे धावा? माणसाला दाखवण्यासाठी धावू नका. इथं सुरुवात झालं तर कोणी नसतं. आज तरी मंगल आली, पण मी म्हणते ज्याची मी आराधना करते त्या ऑलरेडी इथं आहे, ऑलरेडी आहे. कधी कधी तर मी, आशिष, आम्ही आणि एंजल याच्या व्यतिरिक्त 12ला कोणीच नसतं. पण मला माहिती आहे माणसासाठी नाहीये, कोणासाठी आहे? ज्याचं भवन आहे तो ऑलरेडी इथं आहे. ज्याला त्याच्या सहभागी व्हायचंय, ज्याला त्याच्या सानिध्यात बसायचंय, ज्याला वाटते की माझा येशू माझी वाट पाहत आहे, तो व्यक्ती प्रत्येक काम सोडून बरोबर वेळोवेळी टाइमवर त्याच्या भवनात त्याच्याजवळ बसतो. हालेलुया. हालेलुया. आज जगाला नाही पाहायचं, परिस्थितीला नाही पाहायचं. लक्ष फक्त काय? माझा येशू माझ्या अंतःकरणात राहायला पाहिजे, तो माझ्यामध्ये वस्ती केली पाहिजे. माझं धर्माचरण कसं पाहिजे? भुकेल्यास अन्न दे, दारिद्र्यास
हालेलुया. खूप सुंदर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धार्मिक मनुष्य कोण? मनात तो न्यायाने व धर्माने वागतो. डोंगरावर भोजन करीत नाही, इस्रायलाच्या मूर्तीकडे डोळे लावित नाही, आपल्या शरीराच्या स्त्री भ्रष्ट करीत नाही, ऋतुमती स्त्री जवळ जात नाही, कोणावर जुलूम करीत नाही, कर्जदाराचे गहाण त्याला परत देतो, कोणास लुटीत नाही, भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र नेवितो, वाढीतिडी करीत नाही, व्याज घेत नाही, वाईटापासून आपला हात आवरितो, मनुष्यात सत्य निर्णय करीतो. हालेलुया. जर तुमच्या शरीरावर तुमचा कंट्रोल नाही, तुम्ही चढणार नाही झाडावर. 10 वेळेस पडा. बरोबर आहे. शरीरावर कंट्रोल असणं गरजेचं आहे. हालेलुया. फोन हातात आला की आम्ही YouTube पाहणार, घाणेरडे व्हिडिओ पाहणार, अश्लीलता पाहणार. तो सैतान तुम्हाला काय करणार? तुमच्या देहामध्ये वासना टाकणार. हालेलुया. जर तुमचा देह कंट्रोल मध्ये आहे तर देवाचा आत्मा तुम्हाला उंच 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 दे. हालेलुया. स्वतःच्या देहावर कंट्रोल ठेवा. हालेलुया. शिवे द्यायला लागले तर शिव्या देतच राहता. तोंडावर कंट्रोल ठेवा. निंदा करायला तर करतच राहता. स्वतःच्या तोंडावर कंट्रोल ठेवा, शरीरावर कंट्रोल ठेवा, मनावर कंट्रोल ठेवा. पण हे कंट्रोल कोण देईल आम्हाला? सामर्थ्यशाली परमेश्वर आम्हाला तो कंट्रोल देईल. आणि कंट्रोलचा पॉवर त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये ती शक्ती आहे. मग आमचं शरीर रोज ते जागा द्यायचं. हालेलुया, हालेलुया. आमचं शरीर कंट्रोल कोण करणार? आमच्या शरीरावर जर आमचा कंट्रोल नाही तर नाश 100% आहे. हालेलुया, हालेलुया. आता मामाने काय केलं? मनावर कंट्रोल ठेवलं नाही. जे फळने खायचं खाल्लं आणि बरं जीवनात आलं. हालेलुया. काय हाबिलाची गोष्ट? हाबिलाचं अर्पण मान्य केलं, काहींना कंट्रोल झाला नाही. राग त्याच्या शरीरावर कंट्रोल नव्हता. लेचं पेचं अर्पण प्रभूला आणलं, पण हाबेलाने प्रामाणिकपणे प्रभूसाठी पहिले जन्मलेलं फळ आणलं, पहिलं कोकरू आणलं. कोणाचं अर्पण स्वीकारलं? जो संतोषाने त्याला परमेश्वराने त्याचा अर्पण स्वीकारलं, ज्याने संतोषाने दिलं. हालेलुया. काईनाचा स्वतःच्या देहावर कंट्रोल नव्हता. आदामाचा हवेचा स्वतःच्या शरीरावर कंट्रोल नव्हता. आज आमचं शरीर हे मलिन सैतान करतो. भांडारा असला जा लेकराव जेवून या, आणि तुम्ही शिस्त लावताय. उपाशी राहून तुमचे लेकरं मारणार नाही, पण ते खाल्लेले तुमच्या घरात शाप येतात. हालेलुया. जाऊ दे ना, काय होत नाही, भांडारा खाऊन येतात. अरे किती मोठं पाप करता. ते भांडारा तुमच्या लेकराला नरकात नाही. तुम्ही जे कुंभार आहात, जसं मडकं घडवायचं, जर व्यवस्थित घडवलं तर ते व्यवस्थित वाढतील. कुंभार जर दुहेरी जीवन जगायला लागला, कुंभार जर व्यवस्थित नसला, कुंभारामध्ये काही एवढं सामर्थ्य नसलं, आणि तो कुंभार काय होईल? काय होईल? ते मडकं व्यवस्थित घडवणार नाही. तो कुंभार 4 वेळेस ते मडकं काय होईल? पाडेल, परत बनवल, पाडेल, परत बनवल. कारण की त्याच्यामध्ये ते टॅलेंट नाहीये. पण कुंभाराला कोणाची गरज आहे? देवाची गरज आहे. आणि त्याला म्हणायचं, प्रभू मला येत नाही, पण मला आकार द्यायला शिकव. काय? मला आकार द्यायला शिकव. मी जर सक्षम नाही, मी जर बलसंपन्न नाही, मी हताश आहे, मी पंगू आहे, पण मी काय दुसऱ्याला सांगू, मी काय कोणाला आधार देऊ? पण मला शक्तीची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. कुंभार जर व्यवस्थित आहे तर मडके व्यवस्थित बनले जाते. तुम्ही ज्या कुंभार जगाचा उद्धार करता, त्या कुंभाराने त्याच्या प्रतिरूपातून तुम्हाला बनवलं. तो किती बलसंपन्न टॅलेंटेड कुंभार आहे. आज तुम्हाला ते टॅलेंट त्याच्याकडे मागायचं आहे. त्याचं वचन आहे, जो ज्ञानाने उन्हा आहे त्याने मंचकडे यावे. आम्ही ज्ञानी नाही, आम्ही मातीचे गोळे आहोत. त्याने आकार देऊन आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलंय. टॅलेंटेड आम्ही नाहीये, आम्हाला त्याच्याकडून ते टॅलेंट घ्यायचंय.
त्याच्याकडून ते ज्ञान घ्यायचे. तेव्हा जीवन जगत असताना प्रत्येक युद्ध लढताना तो बाल आमच्या बाजूने बरोबर युद्ध लढत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग झाडावर चढण्यासाठी प्रयत्न किती करणार? आधी आम्ही भिणार, कसं चढू, मी पडले तर, माझा हात तुटला तर, म्हणजे आधी स्वतःचाच विचार करतो. मला बायबल वाच, माझे लेकरं त्रास दिले तर, माझा नवरा मला भांडला तर, अरे भांडला तर मार खा, पण तू वचनात वाढ. कशासाठी वाढ? माझं चढणं पाहणार आणि तो लाखो लोकात माझ्याकडे येणार. का? तो पाप्याला तारवायस आलेला आहे. कोणाला तारवाय आला? स्वतःला नीतिमान कधीच समजायचं नाही. प्रभूच्या राज्यात जगायचे तर स्वतःला नम्र करा. प्रभूच्या राज्यात कोण चांगला आहे? जो स्वतःला नम्र करतो, जो स्वतःला शून्य समजतो आणि त्याला महान समजतो, तोच देवाच्या राज्याचा वारीस आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूच्या मागे चालायचं तर मान प्रभू समोर झुकलेली पाहिजे. तो आमच्यामध्ये उंच झाला पाहिजे, आमच्यामध्ये तो वाढला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जखायाने विचार पण नसेल केला की आज माझं जीवन बदलणार आहे, पण मनामध्ये एक उद्देश की येशूला मला पाहिजे. आशा ठेवू नका की नाही माझं कधी बरं होईल, कधी बरं होईल, अरे बरं तर होईल, पण लक्ष फक्त त्याच्याकडे. हालेलुया. लक्ष फक्त वचनाकडं. हालेलुया. स्वतःकडं नाही. म्हणून साथी तुम्हाला एक गोष्ट बोलायला लावली की आम्ही स्वार्थी आहोत. वचन किती सुंदर म्हटलं परमेश्वराने. प्रत्येक मनुष्य स्वतःचा विचार करतो, माझा विचार करत नाही. आजपासून त्याचा विचार करा. हालेलुया, हालेलुया. कोणासाठी जगा? स्वतःला कसे लोक आवडतात? नम्र. कसे लोक आवडतात? सहनशील. कसे लोक आवडतात? क्षमाशील. कसे लोक आवडतात? घमंडी नाही. कसे? व्याजाने घेत नाही, देत नाही, असे लोक नाही आवडत. कसे लोक आवडतात? जो त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्याचे प्रयत्न करतात. हालेलुया, 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 हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. हालेलुया, हालेलुया. मग कोण कोण उमराच्या झाडावर चढणार? घरी जाऊन उमराचं झाड नका शोधू. काय करणार? बोला. हालेलुया. बरं टाळ्या. आणखी परिस्थिती काही पण असो, आज मला 10 अध्याय वाचायचे नाही, 10 झालं, एक अध्याय मला 4 दिवस वाचायचा आहे. का वाचायचा आहे? समजू पर्यंत. एक अध्याय किती वेळेस वाचायचंय मला? त्या अध्यायाचं, त्या वचनाचं रहस्य मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मला ते वाचायचंय, वाचायचंय, वाचायचंय. त्याच्यातून जोपर्यंत तो मला स्पष्ट बोलत नाही तोपर्यंत मला वाचायचं. हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. एक शेवटचं वचन वाचवायला समाप्त करू. 2 तिमोथी पहिला अध्याय, 2 तिमोथीचा 2रा अध्याय, 2रा अध्याय, 2 तिमोथी 6, 7, 8 वचन. फक्त पत्रात 2 तिमोथी 2रा अध्याय 6, 7, 8. श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे, ते समजून घे. कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजावून दे. माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठलेला दाविदाच्या संतानातील येशू ख्रिस्त हालेलुया, याची हालेलुया, हालेलुया.
त्याने स्वतःकडे नाही, कोणाकडे लक्ष नाही दिले. आणि विचार केला हजारो लाखो लोक आहे, पण त्याच्यामध्ये ती तहान होती, त्याच्यामध्ये ती भूक होती. शेतकऱ्यामध्ये काय तहान असती? तो असा विचार नाही करत लय पाऊस आला तर वाहून जाईल, पाऊस नाही आला तर जळून जाईल, हा विचार शेतकरी करत नाही. करतो का? करतो का? तो बरोबर जून महिना आल्यानंतर पेरणी करणार म्हणजे करणार, पेरणीच्या अगोदर नांगरणी करणार म्हणजे पीक रुजण्यासाठी आधी तो तयारी करणार. हालेलुया. मशागत करणार. त्याला माहिती आहे पीक तर मला मिळणार, पण मला पेरायचंय. तो कधी असा विचार नाही करत की माझं नुकसान होईल का, नाही विचार करत. करतो का? करतो का? श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. पीक मिळणार का? झाडावर चढल्यावर पीक मिळणार? शेतकरी शेत काम केल्यानंतर त्याला पीक मिळणार का? पहिला वाटा कोणाचा? तुमचा. असं म्हणणार का मी इतकी वाचते बायबल काही होत नाही. अरे वाट बघ, एक ना एक दिवस त्याचं लक्ष तुझ्याकडे जाणार. पण कोणासाठी कर? कोणासाठी कर? प्रभूसाठी कर. हालेलुया. जे मी बोलतो ते समजून घे. काय म्हणते प्रभू? जे मी वचनातून बोलतो ते काय कर? समजून घे. प्रभू तुला सर्व गोष्टी समजते. देणार का नाही? मला काय काय बहिणीचा फोन येतो, सिस्टर आम्ही बायबल वाचतो आम्हाला कळतच नाही. अरे ज्ञान देणारा जवळ बसलेला आहे, मग त्याला मग मला नाही कळत, मला समजत नाही, मी वाचत आहे. पण तो म्हणतो मी समजून काय करून सांगत, ती समज तुला देईल, ते ज्ञान तुला देईल. माझं कुठं ट्रेनिंग नाही झालं बरं, मी कोणतं बायबल ट्रेनिंग नाही केलं. तुम्हाला कोणी शिकवलं? तहानलेलं झाल्यानंतर भूक भागवणारा जर जवळ आहे तर भूक भागले जाणार. कोणासाठी करा? असं म्हणणार का मी अडाणी आहे? अरे अडाण्याचीच गरज आहे. देवाचे शिष्य ज्ञानी होते, डिग्रीवाले होते का? 12 शिष्य कसे होते? ट्रेनिंग घेतलेले होते, डिग्री घेतलेले होते का? नाही, अडाणी होते. जर त्या अडाण्यांद्वारे लाखो लोकांचं तारण त्याने केलं, हालेलुया, तर आमच्याद्वारे करणार नाही, आमच्याद्वारे करणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी काल एक अध्याय वाचत होते, पक्षघाती मनुष्याचा. प्रत्येक वेळी दिवेदूत येऊन तो तळ पाणी हलवत होता आणि जो पहिले पर्यंत तो बरा होत होता. हालेलुया. आता ते पण झालं. आमच्यामध्ये ते सामर्थ्य दिलं. काय दिलंय आमच्यामध्ये? आता निवेदनाला यायची गरज नाही, त्याने इथंच निवडून ठेवलेले आहे तुम्ही आणि मी. त्या सामर्थ्य तुमच्या मध्ये दिले. विश्वासाने बोला. प्रत्येकात जर व्याधी संकट परिस्थिती त्याच्या नावातून. हालेलुया, हालेलुया. प्रत्येक परिस्थिती बदलली. आता निवेदूत यायची वाट पाहायची नाही. कधी येईल निवेदूत, कधी हलवण पाणी आणि कधी मी पडल याची वाट पाहायची गरज नाही. व्यवस्थित चढशील तर फळ तुला व्यवस्थितच मिळेल. व्यवस्थित पेरणी करशील तर पिकाचा पहिला वाटा तुलाच मिळणार. पण स्वार्थीपणाने नाही. स्वार्थीपणाने, स्वार्थीपणा नाही. स्वार्थीपणाने प्रभूजवळ येऊ नका. देवाला स्वार्थी लोकांची गरज नाहीये. काय म्हणते वचन? मनुष्य स्वतःचाच विचार करतो, माझाच विचार करत नाही. आजपासून स्वतःचा विचार बाजूला ठेवा. अन्न नाही बाजूला ठेवा. देणार जर तो आत्मा आहे, त्याचा आत्मा तुमच्या जवळ आहे, तुम्ही उपाशी त्याला माहित नाही का? तो कोण आहे? दयाळू आहे. तो कसा आहे? कृपाळू आहे. तुम्ही त्याच्यासाठी कष्ट करता, त्याचं लक्ष तुमच्याकडे जाणार नाही? जाणार हो. त्याचं वचन आहे, तो दान करत नाही एवढा माझा हात तोडगा नाही, ऐकू येत नाही एवढा माझा कान मंद नाही. अरे आवाज देत राहा, आवाज ऐकणार आणि आवाज ऐकून तो तुमच्या जवळ येणार. तुमची प्रत्येक परिस्थिती तो बदलणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोणाची आठवण करा? हालेलुया. तो सांगितलेल्या सुवार्तेप्रमाणे मेल्यातून उठलेला दाविदाच्या संतानातील येशू ख्रिस्त
येशूची आठवण काय ठेवा? उमराच्या झाडावर चढायची. येशूला पाहिजे, येशू माझा झाला पाहिजे, चढायचंय, वाढायचंय, वाचायचंय, वाचायचंय. एक ना एक दिवस आवाज येणार, एक ना एक दिवस पैसे होणार, माझी परिस्थिती बदलणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नुकसानाकडे लक्ष द्यायचं नाही, भरपाई करताना जाऊ नका. नुकसान कशाचं होईल हो? होईल का? हालेलुया. वादळ आहे तर वादळ करणारा पण तुमच्याजवळ. हालेलुया. पण धाव त्याच्यासाठी. हालेलुया. एक अध्याय आठवडाभर समजूस तर वाचा 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 वाचा. समजल्यानंतर समाधान पावल्यावर मग दुसरं करा. हालेलुया, हालेलुया. आशानेच तुमची उन्नती. आशानेच वाकलेला मनुष्य कळाला का पॉइंट? म्हणून मी स्टार्टिंगला काय सांगितलं? तुम्ही वाकलेले आहात. वाकलेल्याला सरळ कोणी केलं? त्याच्या वचनाने केलं. हालेलुया. परिस्थिती बदलणार. एक संकट, दुसरं संकट, तिसरं संकट, चौथं संकट. उच्च स्थानावर तो तुम्हाला घेऊन जाईल. हालेलुया. दबलेली परिस्थिती नका पाहू, सरळ करणाऱ्या परमेश्वराकडे लक्ष द्या. हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की राजाओं की राजा की, उद्धार करता परमेश्वर की. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण उभा राहा.